अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एका 34 वर्षीय लग्नाळू तरुणाचं पत्र सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलाय. माझं लग्न जमत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, अशा पद्धतीनं विनंती करणारं एक भावनिक पत्र त्या तरुणानं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं. हा किस्सा शनिवारी अकोल्यातील एका कार्यक्रमात घडला. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी या पत्रावर जेव्हा चर्चा केली, त्यानंतर माध्यमांमध्ये हा विषय झळकला. तो तरुण नक्की आहे कोण याचीही चर्चा रंगली. माध्यमांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्याने त्याची कैफियत मांडली. शिवाय आपण शरद पवारांनाच हे पत्र का लिहिलं तेही सांगितलं. दुसरीकडे तरुणानं लिहिलेल्या पत्रातील गंभीर मजकुरानं खुद्द शरद पवार देखील अस्वस्थ झाले होते. त्यांनी तरुणाच्या पत्राची दखल घेण्याचं ठरवलं. शरद पवार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणासाठी वधू मुलगी शोधून दिली जाईल. लग्नाचा संपूर्ण खर्च देखील केला जाईल आणि धूमधडाक्यात त्याचं लग्न लावलं जाईल अशी माहिती दिली. पण अकोल्यातील तो 34 वर्षीय लग्नाळू तरुण कोण आहे, तो काय करतो, महत्वाचं म्हणजे शरद पवारांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर नक्की आहे तरी काय, ज्यामुळे खुद्द शरद पवारही अस्वस्थ झाले. त्यापूर्वी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनाही त्या तरुणानं दत्तक घ्या म्हणून पत्र लिहिलं होतं. ते पत्र काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. मंडळी, शनिवारी 8 नोव्हेंबरला अकोला येथे शेती समस्यांचा वेध घेण्यासाठी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. नंतर शेतकरी, नागरिक व तरुणांकडून काही पत्र व निवेदनं देखील स्वीकारली गेली. यात शरद पवार यांना मिळालेल्या एका निवेदन वजा पत्रातील मजकुरानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. एका 34 वर्षीय लग्नाळू तरुणानं एक अनोखी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी शरद पवारांसोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते. तरुणाचं पत्र वाचून ते देखील स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील ते पत्र दाखवण्यात आलं. तिघांमध्ये या पत्रावरून चांगलीच चर्चा झाली. पण असं काय होतं त्या पत्रात ते आधी पाहूयात. लग्नाळू तरुण म्हणतोय की माझं वय सध्या 34 वर्ष पूर्ण झालंय. दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही व मी एकटाच राहील. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी, जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकेल व पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने जगू शकेल. मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे व मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे. मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या पद्धतीनं काम करेल याची हमी या ठिकाणी देतो. तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्यावी ही नम्र विनंती. शेवटी तरुण म्हणतोय की आपण मला जीवदान द्यावं. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तर असा त्या पत्रातील मजकूर. मंडळी, गुरुवारी हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी त्या तरुणाचा शोध घेतला. मंगेश इंगळे असं त्या 34 वर्षीय लग्नाळू तरुणाचं नाव. त्याच्या घरात आई, 2 भाऊ आणि 1 बहीण असं कुटुंब आहे. त्याचं शिक्षण सांगायचं झालं तर तो BA पदवीधर असून सध्या MA करतोय. शिवाय स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करतोय. सोबतच आपण सोशल वर्कर आहोत असंही त्यानं सांगितलंय. मात्र तरीही त्याच्या लग्नाची समस्या स्थानिक पातळीवर सुटत नव्हती. तो म्हणाला की यापूर्वी 3-4 मुली पाहिल्या पण जमलं नाही. आता 34 वर्ष होऊन गेले. आता या महिन्यात 35 वर्ष पूर्ण होतील. 2 वर्षांनी माझं लग्न होणारच नाही. त्यामुळे आता लग्नासाठी मुलगी कशी मिळवायची त्याचा पर्याय मी शोधत होतो. त्यात मला माहिती होतं की राजकारणात शरद पवार साहेब खूप मोठे आहेत. कोणतंही काम त्यांच्या एका शब्दावर पूर्ण होतं. मी त्यांना कधी भेटलो नाही, पण पवार साहेबच मला या संकटामधून बाहेर काढू शकतात अशी जाणीव झाल्यानं आपण शरद पवारांना तसं पत्र लिहिल्याचं मंगेश इंगळेनं सांगितलं. दुसरीकडे पवार साहेबांना दिलेल्या पत्रावर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शरद पवारांनी पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यावर महेश इंगळे या लग्नाळू तरुणाची समस्या सोडवण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर गावंडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की आम्ही लवकरच त्या तरुणासाठी योग्य मुलगी शोधू, त्याच्या लग्नाचा सगळा खर्च उचलू आणि धूमधडाक्यात लग्न लावून त्याचं आयुष्य सेटल करू. आता या आश्वासनामुळे महेश इंगळेचा एकाकीपणा दूर होऊन त्याला त्याच्या आयुष्यात नवीन साथीदार मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पुढे काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान महेश इंगळेनं शरद पवारांना लिहिलेल्या पत्रानंतर त्याचं दुसरं एक पत्र समोर आलं. 21 मे 2025 रोजीचं हे पत्र त्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींना लिहिल्याचं दिसून येतंय.
त्यात त्यानं म्हटलंय की साहेब, आपण मला शिक्षण, करिअर, संगोपन आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी दत्तक घेऊन आपल्या परिवारात समाविष्ट करून घ्यावं. मला स्वखुशीनं आपल्या परिवाराचा सदस्य व्हायचंय. मी कुणाच्याही दबावाखाली न येता पूर्णपणे शुद्धीवर व स्वखुशीनं हा निर्णय घेतोय. याला माझी पूर्णपणे सहमती आहे. मी अशी हमी देतो की भविष्यात आपल्या परिवाराची शिस्त व संस्काराचे काटेकोरपणे पालन करेल. दरम्यान या पत्रावर मात्र काही सकारात्मक प्रतिसाद त्याला मिळाला नाही. अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की होय, आपल्याला असं पत्र आलंय, पण अशी अनेक पत्र येत असल्यानं आपण त्या तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आता महेशच्या लग्नासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं पुढाकार घेतला. शरद पवारांकडे त्यानं शब्द टाकला आणि त्याचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांनी घेतल्यानं तो सध्या खूप आनंदी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण दुसरीकडे महेशच्या एका पत्रानं समाजातील तरुण मुलांच्या लग्नाचा भीषण वास्तव समोर येत आहे. लग्न कधी करणार? इतका वेळ काय वाट बघतोय? तुला कुणी पसंत करत नाही का? अशा कितीतरी प्रश्नांनी लग्नाळू तरुणांना मानसिक तणावात टाकलंय. त्यातून काही गंभीर घटना सुद्धा घडतायत. आता या सगळ्या गोष्टींसाठी नक्की कारणीभूत कोण आहे? वयाची 35शी उलटून गेली तरी तरुणांचं लग्न का जमत नसेल? याची कारणं काय असावीत? यावर तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.